बॉम्बचा स्फोट झाल्याची माहिती आहे। एका व्यक्तीकडून ग्रेनेड टाकतानाचा व्हिडिओही समोर आला आहे। ऑफिसच्या दिशेने ग्रेनेड फेकून अज्ञात पळाल्याचं कळत आहे। त्याच्यामुळे आता हा अज्ञात नेमका कोणी हा स्फोट घडवला, कोणी हा ग्रेनेड टाकला असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान हा व्हिडिओ अगदी जवळून शूट केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हा व्यक्ती ग्रेनेड टाकून पळून जाताना सुद्धा या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, अतिशय धक्कादायक ही घटना, नेमकं काय घडलं आणि कोणी केलं याविषयी काही माहिती आहे? खास करून जर बघितलं चंदीगडच्या सेक्टर 37 मध्ये जो स्कूल बॉम्ब स्फोट झाला होता त्यानंतर त्या संदर्भातला व्हिडिओ पुढे आला आहे। यामध्ये जे ज्या पद्धतीनं हे हल्ला करणारे युवक आहे याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे आणि जी प्राथमिक माहिती आहे त्यामध्ये हा क्रूड बॉम्ब असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांनी हा क्रूड बॉम्ब जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या दिशेने फेकला होता। एक स्कूटी देखील घेऊन आल्याचं आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतंय। तो स्कूटीच्या जवळ जाऊन हा बॉम्ब फुटल्याची माहिती पुढे आली आहे। यामध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये दोन्ही जे ज्यांनी हल्ला केला ते दोघेही पळून गेल्याची देखील माहिती पुढे आलेली आहे। बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।